विनंती. ओबीसी बांधवांनो नमस्कार. या देशभरामध्ये जनगणना होऊ घातली खूप दिवसानंतर. आपण ओबीसी मधल्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झालं तर 300-400 जातींचे जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी आपण शासनाकडे करत आहोत. खरं तर देशामध्ये अनेक वेळा सत्तेवर येणाऱ्या सत्ताधारी वर्गानं आपल्याला सांगितलं होतं की आम्ही तुमची जातनिहाय जनगणना करू. पण बांधवांनो, तसा ओबीसीचा रकाना आता या जातनिहाय जनगणनेमध्ये दिसून येत नाही. तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, या देशाच्या प्रगतीमध्ये, या देशाच्या विकासामध्ये ओबीसीनी, बलुत्यांनी, अलुत्यांनी, भटके विमुक्त जाती जमातींनी आपल्या श्रमाद्वारे, शारीरिक श्रमाद्वारे, आपल्या कलाकुसरीद्वारे जो देश घडवला, जी व्यवस्था घडवली, जो समाज घडवला, त्या ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. जर जातनिहाय जनगणना झाली नाही तर आपले हक्क नाकारले जातील, आपले अधिकार नाकारले जातील, आपलं बजेट नाकारलं जाईल, आपल्या योजना नाकारल्या जातील, आपल्या महामंडळांना साधा अध्यक्ष सुद्धा मिळणार नाही, त्याला कार्यालय भेटणार नाही, त्याला साधा शिपाई सुद्धा भेटणार नाही. म्हणून बांधवांनो, या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आपण महाराष्ट्रभरामध्ये 100 ग्रामसभांचं आयोजन करतोय. आणि त्या 100 ग्रामसभांपैकी उद्या 11 मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डीच्या जवळच असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातल्या शिरसाटवाडी या गावामध्ये पहिल्या ग्रामसभेचं आपण या सर्व ग्रामसभांचं शुभारंभ करतोय. शिरसाटवाडीच्या ग्रामस्थांचा फोन आला की पहिली सभा घेण्याचा मान तुम्ही आम्हाला द्यावा. उद्या संध्याकाळी 6 वाजता शिरसाटवाडीला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी जवळ पहिल्या ग्रामसभेला आम्ही सर्व बांधवांनी उपस्थित राहूया. संख्या किती आहे, सभा किती मोठी होणार आहे, किती लोक जमणार आहेत, यापेक्षा या 100 सभांची सुरुवात उद्या पहिल्यांदा शिरसाटवाडीमध्ये होते. तेव्हा तुम्ही या सभेला उपस्थित राहा. आपल्या पुढच्या पिढीचा हक्क, अधिकारासाठी उपस्थित राहा. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी उपस्थित राहा. आपलं आरक्षण टिकलं पाहिजे. आपण किती आहोत, आपला या व्यवस्थेमधला वाटा किती, श्रमाला आपण, कष्ट करायला आपण, अंग मेहनतीची कामं करायला आपण, पण मान सन्मान संविधानिक पदावरती मात्र हे कोण लोक बसलेली आहेत, ती कुणाच्या मतावर गेलेली आहेत, या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी उद्या संध्याकाळी तुम्हाला शिरसाटवाडीला यायचं आहे.